मध्या ऑन अ स्ट्राइक तुम्ही पाहताय. यावेळीसला फटका चांगला इनसाइड आउटला खेचला, परंतु त्या ठिकाणी पाहिलं गेलं तर फिल्डर तैनात आणि आजचा हिरो मात्र इथून पाहिलं तर 0वर बाद होतो. एक धाव त्याच्या बॅटमधनं निघाली होती, परंतु त्याला आता इथून परतावं लागेल. फलंदाज मोठा धक्का इथून पाहिलं गेलं तर कानपोली संघाला मिळेल आणि इथून आदेश मध्ये हे फलंदाज मात्र बाद होतील. दैवत मात्र त्या ठिकाणी होते, त्यांच्या माध्यमातून झेल टिपला गेलाय. फार महत्वाची झेल होती कारण की आज पाहिलं तर अधिराज्य या खेळाडूने या क्रीडांगणावर गाजवल्या. पाहिलं गेलं तर संपूर्ण आज रात्रभर या खेळाडूची चर्चा राहिली होती, परंतु उद्या देखील चर्चा रंगेल कारण की 8,000 रुपयांचा मानकरी हा खेळाडू ठरला होता आणि तोच खेळाडू आदेश मध्ये आता परतवाय. नवीन खेळाडू 3ऱ्या क्रमांकावर मैदानाच्या आतमध्ये दाखल जातोय तो रोहित पाटील. आता आदेश मतेची कमतरता आता या फलंदाजाला पूर्ण करावी लागेल. पहा जी चूक गोलंदाजानं केली होती, झेल सोडली होती, परंतु भाग पहा कमालीचं केलं. विकेटनं मात्र मुक्ती विकेट प्राप्त केल्या. 10 धावा त्यावर पहिली विकेट. यावेळीसला पहा स्लोवर थोडासा कट केलाय बॉलला, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, हिट सर झालाय, परंतु पंचांनी आता 3ऱ्या पंचांची मदत घेतली. फलंदाज सेफ पॉपिंग क्रीज पर्यंत पोहोचलेत की नाही आहेत. आता इथून टीव्ही अंपायर चेक करतील 24 लाईव्ह इव्हेंट्स. आज तुम्ही ही स्पर्धा देखील पाहता. येत्या 4 रात्रीमध्ये 24 लाईव्ह इव्हेंट्स ही स्पर्धा कव्हर केल्या जातील. हृदयाचे ठोके मी तर म्हणेन आता कानपोली संघाच्या बाजूने वाढल्या जातील, परंतु योग्य तो निर्णय पंच आमच्यापर्यंत पोहोचवतील. षटक पाहिलं तर दुसरं मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. 10 धावा धाव फलकावर लागल्यात. चला आपण फिल्डिंग लावायची या विनंत्या. योग्य तो डिसिजन तुमच्यापर्यंत पोहोचवले जाईल. या स्पर्धेतला प्रथम क्रमांक पाहिलं 1,20,000, द्वितीय क्रमांक पाहिलं तर 60 आणि फलंदाज OUT. इथून पाहिलं गेलं तर धक्का क्रमांक इथून दुसरा लागला गेले कानपोली संघाला. आता पाहिलं तर सलामीची जोडी आता मैदानाच्या बाहेर होत्या. इथून पाहिलं तर सलामीची जोडी आता तंबूच्या आसऱ्याला. 10 धावा धाव फलकावर लागल्या गेल्या. झेल बाद झाले होते अद्दीच्या बॉलवर पाहिलं तर आदेश मध्ये आणि त्यानंतर रनआउट मात्र हे विकेट गमावत असताना चेतन पाटीलला तुम्ही पाहताय, ज्यांच्या बॅटमधनं टीमसाठी एक षटकार आलं होतं. आता डाव मात्र मधल्या फळीतल्या फलंदाजांना सावरावं लागेल. संघ अडचणीत त्या अडचणीतनं मात्र बाहेर काढावं लागेल. जयमान कांबोडी संघाच्या अगेन्स्ट मात्र चांगली धाव संख्या या पहिल्या डावामध्ये उभारावी लागेल, कारण की येत्या 17 मध्ये पाहिलं तर गोलंदाजी कानपोली संघाला मात्र करायची आणि त्या अनुषंगानं धावा उभं राहणं तेवढंच महत्वाचं राहतील. जर 3 षटकामध्ये किमान 40चा आकडा जरी गाठला, क्षमता कानपोली संघाकडे देखील आहे त्या धावा रोखण्याची परंतु आज पाहिलं तर 40 धावांपर्यंत पोहोचतील का, कारण की जे मातब्बर खेळाडू होत्या ते मात्र तंबूच्या आसऱ्याला परतल्यात. नवीन फलंदाज 4थ्या क्रमांकावर प्रीतम पाटील दाखल झाल्यात. यावेळीसला अजून एक धक्का पाहिला गेला तर सलगचा हा 3रा विकेट मात्र मिळतोय आणि गोलंदाज नाव तुम्ही पाहताय वर्चस्व गाजवल. अंतिम पाहायला गेलं तर निखिल गोवारी वर्चस्व गाजवला. आज या गोलंदाजानं 3 विकेट मात्र घेतले गेल्या. संपूर्ण जे आज रात्रीभरामध्ये कानपोली संघाची चर्चा होती, आता इथून मात्र ती चर्चा रंगली जाईल ते जयमान कांबोडी संघाच्या बाजूने, कारण की 3 धक्क्या या 3 बॉलवर मिळाल्या आहेत आणि इथून पाहिलं गेलं तर चांगली गोलंदाजी तुम्ही पाहताय. जर पहिल्या षटकामध्ये पाहिलं तर फक्त 10 आणि त्याच धावा ऑन बोर्डवर देखील तुम्ही पाहताय.
आता एखाद्या फलंदाजाला स्वतःवर आत्मविश्वास दाखवून खेळणं तेवढंच गरजेचं राहील, कारण की संघाचे प्रमुख खेळाडू जरी बाद झाल्या परंतु मी माझ्या प्रतीनं प्रयत्न करीन आणि ते प्रयत्न आता फलंदाजांना करणं योग्य राहतील. अस्तित्वाची लढाई आहे आणि ती लढावी लागेल. या प्लेसला फाईन लेग रिजन मध्ये अजून एक धक्का. ज्या पावलांनी मैदानाच्या आतमध्ये खेळाडू दाखल होतात परंतु थेट पाऊल ते जाता पुन्हा एकदा मैदानाच्या बाहेर परतावं लागेल. आणि फलंदाज पाहिलं तर इथून नितेश पाटील मात्र बाद होतील. 4 बॉलवर पाहिलं तर 4 धक्के मात्र या गोलंदाजाने दिला आणि गोलंदाज तुम्ही पाहताय निखिल गोवारी. अगदी तुम्ही पाहताय 3 मॅच मध्ये टोटल पाहिलं गेलं तर 9 विकेट त्याच्या नावावर राहिल्यात. आज चर्चा निखिल गोवारीची देखील या शिरडोन क्रीडा नगरीमध्ये होताना पाहायला मिळेल. ही महत्वाची मॅच आहे आणि त्यामध्ये पाहिलं तर विकेट्सवर विकेट मात्र कानपोली संघ मात्र गमावतोय. परंतु कुठला खेळाडू आता आत्मविश्वास दाखवेल आणि डाव मात्र संघाचा सावरेल. संकटामध्ये आहे संघ परंतु त्या संकटातून आता बाहेर काढावा लागेल. हीच ती खरी वेळ आता या मॅच मध्ये हिरो होण्याची आहे. परंतु हिरो होतील का फलंदाज? या प्लेसला पाहिलं तर वेगवान बॉल होता, थोडासा पाठीमागे ठेवलाय, टप्पा टॉस केला आणि इथून पाहिलं तर हा डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. आज एक नवीन रेकॉर्ड मात्र निखिल गोवारीच्या माध्यमातून राखली जाईल का? 5 बॉल संपन्न झाल्यात. मेडन षटक या स्पर्धेमध्ये टाकलं जाईल का? यस, मेडन षटक या स्पर्धेमध्ये तुम्ही पाहताय गोलंदाज ठरलाय या आद्य क्रांतीवीर वासुदेव बलवंत फडके यांचा. पाहता हे क्रांतीवीर क्रीडा नगरी आहे आणि त्यामध्ये नव इतिहास रचलाय. गोलंदाज